पश्चिम विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम या बाजारपेठेची ओळख आहे। विशेषतः म्हणजे 2-4 दिवसापूर्वी जे उन्नती वाहन आहे या वाहनाला जे बियाण्यासाठी वापर करतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात दरात वाढ झाली आहे। 8,500च्या जवळपास हे दर मिळाले। त्यामुळे या बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणात आजच्या परिस्थितीत जर बघितलं तर इतिहासात हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं इथं 32,000 ते 35,000 जवळपास क्विंटलच्या जवळपास सोयाबीन घेऊन आलेले आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केली आहे। काल रातपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असता आपल्याला दिसून येते। विशेषतः म्हणजे या पूर्ण बाजारपेठ पूर्ण भरूनही वाहनाच्या रांगा हा पूर्ण 1 किलोमीटर लागलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाहनाचे मोठ्या प्रमाणात इथं सोयाबीन विक्रीला आणले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी जी आता बाजार समितीचे व्यवस्थापन आहे यांनी आता आवक ही वाढल्याच्याने पूर्ण 2 दिवस ही आता ही आवक बंद केली आहे। त्यामुळे आता बाजार समितीचा व्यवस्थापक आपल्या सोबत येतो वानखेडीची। वानखेडी मला सांगा काय परिस्थिती राहणार आहे सध्या वाशिम बाजार समितीमध्ये 30-35 हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि बिजवाई सोयाबीनमध्ये चांगली तेजी आहे। आवक वाढल्यामुळे काही कास्तकार बंधूंनी बाजार समितीला चांगल्या प्रकारे सहकार्य करावे, बस हीच आमची विनंती आहे। याच्यासोबत आपल्यासोबत काही शेतकरी येतात, यवतमाळहून शेतकरी आलेले तर मावरच्या जवळपास। दादा काय वाटलं तुम्हाला या वाशिमच्या बाजारपेठमध्ये तुम्हाला इथं काय म्हणजे काय करणार असतं? इथं रवीची जी उन्नती आहे तिथं 7,500-8,000 रुपयापर्यंत खपत आहे। त्याच्यामुळे आम्ही इथं माल घेऊन आलेलो आहोत। काल रात्री झालेला आहोत, इथं 4 वाजता काल आलेला आहोत। आज होईल आमची हराशी, बघू आता काय भाव लागते ते। आमची अपेक्षा आहे की 8,000-8,500 रुपये आम्हाला भाव मिळावा। नक्कीच हे मला हे आपण बघू शकतो। सध्या आजूबाजूचे जे 3-4 जिल्हे आहेत त्या 3-4 जिल्ह्यामधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केली आहे आणि आपलं सोयाबीन इथे घेऊन येत आहे। शेतकऱ्यांना आशा आहे की बा जे मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे उन्नती बियाण्याला जे म्हणजे सोयाबीनला जे दर मिळाला त्या दराने इथं खरेदी होईल आणि त्या अपेक्षेने इथं मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।